पुणे शहरातील प्रवाशाने कायमच गजबजलेल्या स्वारगेट बसस्थानकावरती सध्या मी आहे। याच बसस्थानकावरती 1 वर्षापूर्वी 26 वर्षीय तरुणीवरती भल्या पहाटे बलात्कार झाल्यानंतर अवघा महाराष्ट्र हदरलेला होता। त्याच बसस्थानकावरती सध्या आपण रियालिटी चेक करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। 1 वर्षापूर्वी जी घटना घडली, ज्या घटनेने अवघा महाराष्ट्र हदरला, सकाळच्या पहाटे खरं तर या तरुणीवरती बलात्कार झाला आणि अवघा महाराष्ट्र जो आहे तो हदरलेला आपल्याला पाहायला मिळत होता। त्यानंतर परिवहन मंत्री असलेले प्रताप सरनाईक यांनी या ठिकाणचे जवळपास 23 कर्मचारी जे आहेत ते निलंबित करण्यात आलेले होती आणि या ठिकाणी ज्या काही सुरक्षतेच्या उपाययोजना आहेत त्या कडक करण्यात येतील असं आश्वासन दिलेलं होतं। मात्र सध्या आपण स्वारगेट बसस्थानकावर आहोत आणि स्वारगेट बसस्थानकावरती पोलीस कर्मचारी खरं तर दिवसाह नसतात आणि तर संध्याकाळी जर बघितलं तरी आपल्याला पोलीस कर्मचारी जे आहेत ते सध्या दिसत नाहीत। सध्या हे पोलीस मदत कक्ष जे आहे ते पोलीस मदत कक्ष दिवसा सुद्धा बंद असतं आणि तर संध्याकाळी सुद्धा आपण बघू शकतो की संध्याकाळी सुद्धा हे बंद असलेलं म्हणजे स्वारगेट पोलीस बसस्थानकाची सुरक्षा राम भरोसे आहे असंच म्हणावं लागेल। कारण की सातत्याने या स्वारगेट बसस्थानकावरती चोरी असेल किंवा महिलांच्या छेडछाडी असे प्रकार जे आहेत ते सातत्यानं वाढताना दिसत आहे। 1 वर्षापूर्वी जी घटना घडली त्या घटनेच्या नंतर सुद्धा प्रशासनाने कुठलीही ठोस भूमिका किंवा ठोस उपाययोजना जी आहे ते या ठिकाणी केलेल्या दिसत नाही। कारण सातत्याने या ठिकाणी दिवसा असेल किंवा संध्याकाळी मोठ्या प्रमाणात प्रवाशांची ये जा असती, गर्दी असती। हजारो प्रवासी दर दिवशी स्वारगेट बसस्थानकावरून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जे आहे ते प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळतात। मात्र या ठिकाणी ज्या संध्याकाळी महिला प्रवासी असतील किंवा पुरुष प्रवासी त्यांना अनेक समस्यांना जे आहे ते सामोरे जावे लागतं। त्याचबरोबर जी स्वारगेटचा जो पलीकडचा जो भाग आहे या पलीकडच्या भागात सुद्धा खरं तर अवैध असे काही धंदे जे आहेत ते सुद्धा अद्यापही सुरूच आहेत। 1 वर्षापूर्वी सुद्धा त्या ठिकाणी कंडमचे पाकिट असतील किंवा दारूच्या बाटल्या सुद्धा त्या ठिकाणी पाहायला मिळाल्या होत्या। 1 वर्षानंतर परिस्थिती सुद्धा जैसे तैसेच आहे। या ठिकाणी कुठलीही ठोस भूमिका प्रशासनाकडून किंवा सुरक्षा रक्षकाकडून घेण्यात आलेली सध्या आपल्याला दिसत नाही। सध्याची जी परिस्थिती आपण पाहतोय की सध्या स्वारगेट बसस्थानकावरती कुठलाही सुरक्षा रक्षक कर्मचारी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही। एकंदरीतच स्वारगेटच्या सुरक्षा ज्या बसस्थानकाची आहे ती राम भरोसे असताना सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन अभिजित पिसे सोबत लक्ष्मण जाधव, ट्यून मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।